नमस्कार, साथी कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत नफा तोटा, बरोबर, बेसिकमध्ये. आणि याच्यामध्ये आपल्याला शिकायचे शेकडा. आता त्याच्यामध्ये एक सूत्र आहे बघा, शेकडा नफाचं. मी शॉर्टमध्ये देतो सूत्र, तुम्ही पूर्ण लिहून घ्या, मी इथं सांगणार पण आहे. सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे शेकडा नफा. शेकडा नफा, बरोबर. त्याचं सूत्र काय बघा, प्रत्यक्ष नफा म्हणजे तुम्हाला किती नफा झालाय. तुम्हाला नफ्या तोट्याचं सूत्र माहिती आहे, आपण इथं लिहू प्रत्यक्ष नफा छेदामध्ये काय द्यायचे तुम्हाला, खरेदी किंमत. खत लिहितो मी, बरोबर ना. खरेदी किंमत गुणिले 100 गुणाकार करून काढा. मग शेकडा तोट्याचं सूत्र काय आहे, हे झालं नफ्याचं. मग शेकडा तोटा बरोबर याचं सूत्र काय आहे, त्याचं सूत्र आहे वर प्रत्यक्ष तुम्हाला नफा लिहिता आपण, इथं प्रत्यक्ष तोटा आणि खरेदी किंमत तेच सूत्र घ्यायचं. फक्त वर काय दिले, इथं प्रत्यक्ष नफा होता, इथं प्रत्यक्ष तोटा, छेदामध्ये फक्त खरेदी किंमत, गुणाकारामध्ये किती 100. आता पाहू प्रश्न पुढचं काय विचारलं त्यांनी आपल्याला. एक वस्तू 500 रुपयांना खरेदी करून 600 रुपयांना विकली. लक्ष द्या, प्रश्न पहा. एक वस्तू 500 रुपयांना खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती. अलग लक्षात, किती रुपयांना घेतली तुम्ही, 500, विकली किती, 600. प्रत्यक्ष नफा किती झाला तुमचा, वरच्या सूत्रानुसार. मी आता हे सूत्र शॉर्टमध्ये लिहितो. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा छेद खकी गुणाकारामध्ये 100 आपल्या जाग्यावर. वस्तू किती रुपयांना खरेदी केली ती तुम्ही, बरोबर, किती रुपयांना घेतली होती ती, 500, विकली कितीला, 600. तुला ना प्रत्यक्ष नफा किती झाला, बरोबर. मग शेकडा नफा किती झाला, 100 रुपये. गुणाकारामध्ये प्रत्यक्ष नफा किती आलाय तुमच्याकडं, 100 रुपये. 100 छेदामध्ये खरेदी किंमत किती होती, रुपये 500, बरोबर. आता गुणिले किती, इथं 100 दिलेत म्हणून इथं पण 100 गुणाकारामध्ये घ्यायचं, बरोबर. आता कट छाट काय काय होते ते बघायचं, आपल्याला किंमत काय 100 गुणाकारामध्ये म्हणजे हे सूत्रामध्ये. आता इकडे लक्ष द्या, हे सूत्रामध्ये 100 होते, प्रत्यक्ष नफा छेद. आता हे प्रत्यक्ष इथं आलं, प्रत्यक्ष नफा किती झाला तुम्हाला, शेकडा नफा, बरोबर. प्रत्यक्ष नफा झाला 100 रुपये, वस्तू खरेदी किंमत होती 500 रुपये गुणिले 100. आता कट छाट होऊ शकते, कुठं करायची ते तुम्ही तुमचं बघा, बरोबर. तरी मी हे प्रश्न तुम्हाला सोडून दिलो. हे दोघं जण कट करा, हे दोघं जण कट करा. आता आपल्याकडे शेकडा नफ्यामध्ये राहिले 5 छेदामध्ये 100. 5नं 100ला भाग जातो. शेकडा नफा विचारला, मग शेकडा नफा तुमच्याकडे आलेला आहे किती टक्के, 20%. 20 100 असा प्रश्न आहे. मी आणखीन एक प्रश्न देतो, हे समजलं असेल तर. पुढं आपल्याला प्रश्न आहे बघा, एक वस्तू 200 रुपयांना खरेदी केली व 150 रुपयांना विकली. खरेदी किंमत आहे 200 रुपये, विक्री किंमत आहे तिची 150 रुपये. तर तुम्हाला शेकडा तोटा किती झाला, शेकडा तोटा किती झाला. दुसरा प्रश्न आहे. आता इथं वस्तू घेतली होती तुम्ही 200 रुपयांना, विकली 150 रुपये. काढायचं आहे तुम्हाला शेकडा तोटा. शेकडा काय काढायचा आहे, तोटा. मग शेकडा तोट्याचं सूत्र काय, प्रत्यक्ष तोटा आणि खरेदी किंमत. मग प्रत्यक्ष तोटा किती झालाय तुम्हाला ते पहा, किती दिलाय प्रत्यक्ष तोटा तुम्हाला. आता खरेदी वजा विक्री म्हणजे याच्यामध्ये प्रत्यक्ष तोटा तुम्हाला 50 रुपये झाला. 200ची वस्तू तुम्ही 150 रुपयांना विकली. मग इथं प्रत्यक्ष तोटा तुमचा 50. खरेदी किंमत किती होती 200, गुणाकारामध्ये किती 100. अलग लक्षात. अशा प्रकारे मांडल्यानंतर तुम्हाला विचारलंय काय, खरेदी किंमत. मग सरळ सरळ हे 2 गेले, हे 2 गेले. आता 50ला तुम्हाला 2 जर भाग घातला तुम्ही, तर तुमचा शेकडा नफा तुमच्याकडे येणार आहे, बरोबर.
ह्या 100 मधले 2 शून्य कट झाले, 200 मधले 2 शून्य कट झाले. आता इथं भाग घालायचा आहे म्हणून आपण लिहू शेकडा तोटा बरोबर. किती झाला तुम्हाला शेकडा तोटा? टक्क्यात काढायचा म्हणून मग इथं आला आपला 25%. अलग लक्षात बरोबर. मी आता प्रश्न शेकडा तोटा आणि शेकडा नफा याच्यावरचं सूत्र दोन्ही तुम्हाला दिलेत. 2 प्रश्न मी तुम्हाला समजून सांगितले, छोटे छोटे होते. प्रश्न जर पाहिजे असले तुम्हाला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. अशा शॉर्टकट पद्धतीमध्ये मी तुम्हाला सगळे समीकरण समजून सांगतो. आज शेकडा तोटा नफा याच्यावर आणखीन चर्चा करायची आपल्याला, त्याच्यामुळं तुम्ही लक्ष द्या. लक्ष दिल्यानंतर आता हे 2 समजले तुम्हाला. याची खरेदी किंमत किती होती? 200 रुपये. विकली केवढ्याला आपण? 150 रुपये. पहिल्या वस्तूमध्ये तुम्ही काय केलं तर खरेदी किंमत किती रुपये सांगितली होती? मी त्याची 500. विकली कितीला होती? 600 रुपयाला बरोबर. मग प्रत्यक्ष आपल्याकडं तुम्हाला नफाचं सूत्र दिलं, विक्री वजा खरेदी, विकी वजा खकी. त्याच्यानंतर तोट्याचं दिलं, खकी वजा विकी. हे सूत्र आहेत, छोटाले पाठ करा. पाठ केल्यानंतर तुमच्या ते लक्षात राहतील. पुढं प्रश्न जर मी तुम्हाला दिला तर प्रश्न असा देणार आहे, देऊन घ्यायला आपण घ्या. 400 रुपयांची वस्तू 20% नफ्याने विकली तर वस्तूची विक्री किंमत काढा. मी तर प्रश्न वाटेल हे झालं तुमचं. प्रश्न तुम्हाला सोडवायचा बघा. लक्ष द्या, 1 मिनिट बोलू नका. 400 रुपयांची वस्तू तुम्हाला 20% नफ्याने विकायची. 400 रुपयांची वस्तू किती नफ्याने विकायची? 20%. 20% रुपये 20% कशाने विकायची? नफ्याने. नफ्याने विकली तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला? त्या वस्तूची खरेदी त्या वस्तूची विक्री किंमत किती? तर त्या वस्तूची लिहून घ्या पटकन. वस्तूची विक्री किंमत किती? आणि उद्याचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ तुम्ही मला आणून द्यायचं आहे. मी तर वाटल्यास तुम्हाला ऑप्शन म्हणून 4 पर्याय. पहिला पर्याय तुमचा आहे 940. दुसरा पर्याय आहे 290. तिसरा पर्याय तुमच्याकडे आहे 460 रुपये. आणि चौथा पर्याय तुमच्याकडे आहे 480 रुपये. उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी तुम्हाला समजून सांगितले, समजलंच असेल तर सोपं होईल. पर्याय दिसत नसतील तर 1 मिनिट लक्ष द्या रे. इथं 940 आहे, इथं 290 आहे, इथं 460 आहे, इथं 480 आहे. 480. ओके. काय नाही, सोपं आहे. पटकन सोडवा, खटकन करा. आपल्याला शॉर्टकट पद्धतीमध्ये गणित शिकायचे. इथं थांबू. जय हिंद.